नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये असे प्रश्न आपण पाहणार आहोत जे प्रश्न पोलीस भरतीमध्ये 10 वेळापेक्षाही जास्त वेळा विचारले गेले आहेत. असे काही प्रश्न आहे जे प्रश्न 25 वेळापेक्षाही जास्त वेळा विचारले गेले आहेत आणि असे काही प्रश्न आहे जे प्रश्न 50 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरतीमध्ये विचारले गेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, जे प्रश्न आपण पाहणार आहोत ते सर्व प्रश्न तोंडीपाठ करून ठेवायचे आहेत. पहा, या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, राज्यपालाची नेमणूक केंद्राकडून राज्यपालाची नेमणूक केंद्राकडून ही तरतूद कोणत्या देशाकडून घटनेत समाविष्ट केली? योग्य उत्तर आहे कॅनडा. लक्षात ठेवा, राज्यपालाची नेमणूक केंद्राकडून ही जी काही तरतूद आहे ही आपण कोणत्या देशाकडून घेतली? कॅनडा. पुढे पहा, राष्ट्रपती निवडणूक ही तरतूद कोणत्या देशाकडून घेण्यात आली? राष्ट्रपती निवडणूक. योग्य उत्तर आहे आयर्लंड. आयर्लंड. 1950 मध्ये संयुक्त प्रांताचे डॅश डॅश नाव करण्यात आले. काय नाव करण्यात आलं? तर उत्तर प्रदेश. लक्षात ठेवा, संयुक्त प्रांताचं नाव उत्तर प्रदेश असं करण्यात आलं. कधी करण्यात आलं? 1950 मध्ये. म्हैसूर, म्हैसूरचे नाव कर्नाटक असे कोणत्या वर्षी करण्यात आले? योग्य उत्तर आहे 1973. लक्षात ठेवा, 1973 मध्ये म्हैसूरचं नाव कर्नाटक असे करण्यात आले. पुढील प्रश्न पहा, संविधानात प्रस्ताविकेचा समावेश असणारे जगातील पहिले संविधान कोणत्या देशाचे होते? उत्तर आहे अमेरिका. संविधानात प्रस्ताविकेचा समावेश असणारे जगातील पहिले संविधान कोणत्या देशाचे होते? तर अमेरिका देशाचे होते. पुढील प्रश्न पहा, नवीन राज्य स्थापन करणे हे भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये सांगितलेले आहे? नवीन राज्य स्थापन करणे, तर कलम 2. कलम 2. पुढील प्रश्न पहा, बलूत या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर दया पवार. बलूत या पुस्तकाचे लेखक दया पवार हे आहेत. तराळ अंतराळ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर शंकरराव खरात. तराळ अंतराळ, शंकरराव खरात. पुढे पहा, अभय देणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होतो? अभय देणे म्हणजे काय? सुरक्षितपणाची खात्री देणे. अभय देणे, सुरक्षितपणाची खात्री देणे. हातखंडा असणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो? तर कुशलता असणे. हातखंडा असणे, कुशलता असणे. तोंडी पाठ करून ठेवा, हातखंडा असणे, कुशलता असणे. पुढे पहा, करपल्लवी. करपल्लवी म्हणजे काय? तर हातांच्या खुणाची भाषा म्हणजे काय? करपल्लवी. हातांच्या खुणाची भाषा म्हणजे करपल्लवी. सर्द होणे म्हणजे काय? तर गोठणे. सर्द होणे म्हणजे गोठणे. हातातोंडाशी आलेला घास जाणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो? तर मिळणारी गोष्ट शेवटी न मिळणे म्हणजे काय? हातातोंडाशी आलेला घास जाणे म्हणजे मिळणारी गोष्ट शेवटी न मिळणे. तोंडावर पडणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो? तर अपयशी होणे. तोंडावर पडणे, अपयशी होणे. हात आखडता घेणे. हात आखडता घेणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो? तर कंजूसपणा करणे. हात आखडता घेणे, कंजूसपणा करणे. डोक्यावरून पाणी जाणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होतो? तर सहनशक्ती संपणे. डोक्यावरून पाणी जाणे म्हणजे सहनशक्ती संपणे. भारतातील कापसाचे सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य कोणते आहे? कोणतं आहे? तर गुजरात राज्य आहे. लक्षात ठेवा, कापसाचे सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य गुजरात. 5000 यातील 5 हे विशेषण आहे. कोणतं विशेषण आहे? तर संख्या विशेषण. 5000 याच्यामध्ये 5 हा जो शब्द आहे, हे जे विशेषण आहे ते कोणतं विशेषण आहे? तर संख्या विशेषण आहे. जगातील सर्वात मोठी मशीद कोणती आहे? तर जामा मशीद. जामा मशीद. कुठे आहे ती? दिल्ली या ठिकाणी. सरळ दोलकाचा दोलनकाल कशावर अवलंबून असतो? तर दोलकाची लांबी. सरळ दोलकाचा दोलनकाल कशावर अवलंबून असतो? तर दोलकाची लांबी. बी हे कोणाचे टोपण नाव आहे? तर मुरलीधर नारायण गुप्ते. मुरलीधर नारायण गुप्ते. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी नारायण
मुरलीधर गुप्ते असं आहे. नारायण मुरलीधर गुप्ते. या ठिकाणी शब्द उलटे झाले आहे. नारायण मुरलीधर गुप्ते असं नाव आहे. ओके. पुढे पहा. अभिनव बिंद्रा हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर नेमबाजी. अभिनव बिंद्रा नेमबाजी या खेळाशी संबंधित आहे. पुढे पहा. भारतीय अंतराळ संशोधनाचे जनक कोण आहेत? डॉक्टर विक्रम साराभाई. 30 वेळापेक्षाही जास्त वेळा हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे. भारतीय अंतराळ संशोधनाचे जनक डॉक्टर विक्रम साराभाई. इग्नायटेड माइंड्स हे पुस्तक कोणाचे आहे? तर डॉक्टर APJ अब्दुल कलाम. इग्नायटेड माइंड्स हे पुस्तक डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचं आहे. भारतीय क्षेपणास्त्राचे जनक कोण आहेत? तर डॉक्टर APJ अब्दुल कलाम. भारतीय क्षेपणास्त्राचे जनक डॉक्टर APJ अब्दुल कलाम. भारतीय महासंगणकाचे जनक कोण? विजय भटकर. विजय भटकर. भारतीय अणुविज्ञानाचे जनक कोणाला म्हणतात? तर डॉक्टर होमी भाभा यांना भारतीय अणुविज्ञानाचे जनक म्हणतात. भारतीय हरित क्रांतीचे जनक कोणाला म्हणतात? तर डॉक्टर MS स्वामीनाथन. भारतीय हरित क्रांती जनक डॉक्टर MS स्वामीनाथन. पुढे पहा. जीवनसत्व बीच्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो? तर बेरी. जीवनसत्व ब. ब वरनच बेरी असं लक्षात ठेवायचं आहे. भारताचे राष्ट्रीय फूल कोणते आहे? तर कमळ हे भारताचं राष्ट्रीय फूल आहे. अनहॅपी इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर लाला लजपतराय. 30 वेळापेक्षाही जास्त वेळा हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे. अनहॅपी इंडिया हे पुस्तक कोणाचं आहे? लाला लजपतराय. भातसा धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ठाणे जिल्ह्यात भातसा धरण आहे. ड्रीम्स फ्रॉम माय फादर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? ड्रीम्स फ्रॉम माय फादर योग्य उत्तर आहे बराक ओबामा. बराक ओबामा. स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना कोणत्या वर्षी केली? योग्य उत्तर आहे 1897. लक्षात ठेवा. स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली होती. कधी केली होती? 1897. छत्रपती शिवाजी महाराजांचे आध्यात्मिक गुरु कोण होते? तर संत रामदास. छत्रपती शिवाजी महाराज यांचे आध्यात्मिक गुरु संत रामदास. पंडिता रमाबाई सरस्वती यांच्या वडिलांचे नाव काय होते? तर अनंत शास्त्री डोंगरे. लक्षात ठेवा. पंडिता रमाबाई सरस्वती यांच्या वडिलांचे नाव अनंत शास्त्री डोंगरे. कार्बनचे जास्तीत जास्त शुद्ध रूप कोणते आहे? तर हिरा. कार्बनचे जास्तीत जास्त शुद्ध रूप हिरा. महाराष्ट्र राज्याच्या सीमा किती राज्यांना लागून आहे? तर 6 राज्यांना लागून आहे. लक्षात ठेवा. आपल्या महाराष्ट्राच्या सीमा एकूण 6 राज्यांना लागून आहे. पुढे पहा. भारतीय उद्योगाचे जनक कोणाला म्हणतात? तर जमशेदजी टाटा. भारतीय उद्योगाचे जनक जमशेदजी टाटा. भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक कोण आहेत? तर दादासाहेब फाळके. भारतीय चित्रपट सृष्टी जनक दादासाहेब फाळके. आधुनिक भारताचे जनक कोणाला म्हणतात? तर राजाराम मोहन रॉय यांना आधुनिक भारताचे जनक असं म्हणतात. भारतीय असंतोषाचे जनक कोणाला म्हणतात? लोकमान्य टिळक. भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक. भारतीय राष्ट्रवादाचे जनक कोणाला म्हणतात? तर सुरेंद्रनाथ बॅनर्जी. भारतीय राष्ट्रवादाचे जनक सुरेंद्रनाथ बॅनर्जी. भारतीय अर्थशास्त्राचे जनक कोणाला म्हणतात? दादाभाई नौरोजी. भारतीय अर्थशास्त्राचे जनक दादाभाई नौरोजी. विद्यार्थी मित्रांनो, जे प्रश्न आपण पाहत आहोत ते सर्व प्रश्न परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत. व्यवस्थित लिहून ठेवा. भारतीय राज्यघटनेतील कलम 45 कशाशी संबंधित आहे? तर मुलांसाठी मोफत शिक्षण. भारतीय राज्यघटनेतील कलम 45 मुलांसाठी मोफत शिक्षण. भारतीय राज्यघटनेतील कलम 51 कशाशी संबंधित आहे? कलम 51 योग्य उत्तर आहे मूलभूत कर्तव्य. मूलभूत कर्तव्य कलम 51 दादा
प्रिन्स ऑफ कोलकाता या टोपणनावाने कोणाला ओळखले जाते? तर सौरव गांगुली. लक्षात ठेवा, दादा या टोपणनावाने सौरव गांगुली यांना ओळखले जाते. तसेच प्रिन्स ऑफ कोलकाता या टोपणनावाने सुद्धा सौरव गांगुलीला ओळखले जाते. जम्बो या टोपणनावाने कोणाला ओळखले जाते? जम्बो. योग्य उत्तर आहे अनिल कुंबळे. अनिल कुंबळे. इराणी ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? इराणी ट्रॉफी. योग्य उत्तर आहे क्रिकेट. प्रुडेन्शियल कप. प्रुडेन्शियल कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर क्रिकेट खेळाशी संबंधित आहे. तिरंग्यातील चक्राचे नाव काय आहे? तर अशोक चक्र. तिरंग्यातील चक्राचे नाव काय आहे? अशोक चक्र. अशोक चक्रातील आऱ्यांची संख्या किती आहे? तर 24 आहे. किती आहे? 24. राणी व्हिक्टोरियाची घोषणा कोणी वाचली? तर लॉर्ड कॅनिंग. लक्षात ठेवा, राणी व्हिक्टोरियाची घोषणा लॉर्ड कॅनिंग यांनी वाचली. मुर्शिदाबादहून मुंगेरला आपली राजधानी कोणी हलवली? तर मीर कासिम. मीर कासिम याने मुर्शिदाबादहून मुंगेरला आपली राजधानी हलवली होती. पुढे पहा, सायंटिफिक सोसायटीची स्थापना कोणी केली? तर सर सय्यद अहमद खान. सायंटिफिक सोसायटीची स्थापना सर सय्यद अहमद खान यांनी केली. प्रार्थना समाज स्थापना कोणी केली? तर आत्माराम पांडुरंग तरखडकर. बिहारमध्ये 1857च्या उठावाचे नेतृत्व कोणी केले? तर कुंवर सिंह यांनी केले. कोणी केले? कुंवर सिंह. आंतरराष्ट्रीय तारीख रेषा कोणत्या महासागरातून जाते? योग्य उत्तर आहे प्रशांत महासागर. आंतरराष्ट्रीय तारीख रेषा प्रशांत महासागरातून जाते. गोवा काबीज करणारे पोर्तुगीज कोण होते? तर अफोन्सो डी अल्बकुर्क. गोवा काबीज करणारे पोर्तुगीज कोण? तर अल्फोन्सो डी अल्बकुर्क. लोदी राजवंशाचा शेवटचा शासक कोण होता? तर इब्राहिम लोदी. लक्षात ठेवा, लोदी राजवंशाचा शेवटचा शासक इब्राहिम लोदी. पुढे पहा, संविधान दुरुस्ती कोण करते? तर संसद करते. कोण करते? संसद. पुढे पहा, भारत राज्यांचा संघ आहे असे कुठे म्हटले आहे? तर कलम 1 मध्ये असं म्हटलेलं आहे, भारत राज्यांचा संघ आहे. ओके. कांचनगंगा पर्वत शिखर कोठे आहे? तर सिक्कीम मध्ये आहे. सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता? बुध हा सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह आहे. छत्तीसगड राज्याला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत? तर लक्षात ठेवा, गोंदिया आणि गडचिरोली. छत्तीसगड राज्याला महाराष्ट्रातील गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत. फोर्ट विल्यम कॉलेजची स्थापना कोणी केली? तर लॉर्ड वेलस्ली. फोर्ट विल्यम कॉलेज स्थापना कोणी केली? लॉर्ड वेलस्ली. भारतात पहिल्यांदा सार्वजनिक बांधकाम विभागाची स्थापना कोणी केली? तर लॉर्ड डलहौसी यांनी. लक्षात ठेवा, पहिल्यांदा भारतामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाची स्थापना कोणी केली? तर लॉर्ड डलहौसी. वारंवार हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला गेला आहे, लक्षात ठेवा. पुढे पहा, शरीरात एकूण हाडांची संख्या किती असते? तर 206. आपल्या शरीरामध्ये हाडांची संख्या किती असते? 206. शरीरात एकूण स्नायूंची संख्या किती असते? तर 639. लक्षात ठेवा, 639 एकूण स्नायूंची संख्या. लोकसभेतील बहुमत असलेल्या पक्षाचे नेते कोण आहेत? तर पंतप्रधान. पंतप्रधान. कोणत्या पंतप्रधानांची नियुक्ती झाली तेव्हा ते दोन्ही सभागृहांचे सदस्य नव्हते? प्रश्न महत्वपूर्ण आहे. पहा, कोणत्या पंतप्रधानांची नियुक्ती झाली तेव्हा ते दोन्ही सभागृहांचे सदस्य नव्हते? तर एच डी देवेगौडा. एच डी देवेगौडा. पुढे पहा, भारतातील पहिली आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संस्था कुठे आहे? तर नवी दिल्ली या ठिकाणी. भारतातील पहिली रेल्वे कधी धावली? 16 एप्रिल 1853. 16 एप्रिल 1853. कोणत्या अधिवेशनात काँग्रेस
2 गटांमध्ये विभागली गेली. प्रश्न महत्वपूर्ण आहे. 50 वेळापेक्षाही जास्त वेळा हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये, तलाठी भरतीमध्ये विचारला गेला आहे. योग्य उत्तर आहे 1907 सुरत अधिवेशन. 1907च्या सुरत अधिवेशनामध्ये काँग्रेस 2 गटांमध्ये विभागली गेली. पुढे पहा, पर्यावरणीय निर्धारवादाचे समर्थक कोण होते? तर कार्ल रिटर. कार्ल रिटर पर्यावरणीय निर्धारवादाचे समर्थक. पुढे पहा, एका किलोबाईटमध्ये किती बाईट्स असतात? एका किलोबाईट्समध्ये किती बाईट्स असतात? तर 1024 बाईट्स. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या 1929च्या ऐतिहासिक अधिवेशनाचे अध्यक्षपद कोणी भूषवले? तर जवाहरलाल नेहरू. लक्षात ठेवा, 1929च्या ऐतिहासिक अधिवेशनाचे अध्यक्षपद कोणी भूषवले? जवाहरलाल नेहरू. पुढे पहा, पृथ्वीवरील ऋतू बदलण्याचे कारण काय आहे? तर त्याच्या अक्षावरील कलतेमुळे. त्याच्या अक्षावरील कलतेमुळे. प्लुटोला ग्रह कधी घोषित करण्यात आले? तर 24 ऑगस्ट 2006. 24 ऑगस्ट 2006 मध्ये प्लुटोला ग्रह घोषित करण्यात आले. 1875 मध्ये आर्य समाजाची स्थापना कुठे झाली? तर मुंबई या ठिकाणी. 1875 आर्य समाज मुंबई. राजाराम मोहन रॉय यांचे निधन कधी झाले? तर 1833. 1833 राजाराम मोहन रॉय यांचं निधन. आंतरराष्ट्रीय महिला दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो? तर 8 मार्च. लक्षात ठेवा, 8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिन. क्षेत्रफळाच्या बाबतीत भारतातील सर्वात लहान राज्य कोणते आहे? तर गोवा. गोवा. पुढे पहा, माधव राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? माधव राष्ट्रीय उद्यान तर मध्य प्रदेश. मध्य प्रदेश. विद्यार्थी मित्रांनो, ट्रिक्सवरनं कसं लक्षात ठेवायचं? तर पहा, माधव पहिलं अक्षर काय आहे? म. आणि मध्य प्रदेशमध्ये पण काय आहे? पहिलं अक्षर म आहे. नंतर माधव इथं 2 नंबर काय आहे? ध. मध्य इथं 2 नंबर पण ध दिसतोय की नाही? असं लक्षात ठेवायचं. माधव राष्ट्रीय उद्यान मध्य प्रदेश राज्यात आहे. भारताने पहिला क्रिकेट विश्वचषक कधी जिंकला? तर 1983. साल लक्षात ठेवा, प्रश्न महत्वपूर्ण आहे. भारताने पहिला क्रिकेट विश्वचषक कधी जिंकला? 1983. पुढे पहा, महाराष्ट्राचे मॅचेस्टर म्हणून कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे? तर इचलकरंजी. महाराष्ट्राचे मॅचेस्टर म्हणून कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे? तर इचलकरंजी. पुढील प्रश्न पहा, मी कसा झालो हे पुस्तक कोणाचे आहे? मी कसा झालो तर प्रल्हाद केशव अत्रे यांचं पुस्तक आहे मी कसा झालो. पुढे पहा, मी कसा घडलो हे पुस्तक कोणाचं आहे? तर आर आर पाटील. मी कसा घडलो, आर आर पाटील. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला कन्फ्यूज होऊ शकतं. पहा, मी कसा झालो प्रल्हाद केशव अत्रे आणि मी कसा घडलो आर आर पाटील. पुढे पहा, भाकरा नांगल प्रकल्पातील मानवनिर्मित तलावाला काय म्हणतात? तर गोविंद सागर म्हणतात. भाकरा नांगल प्रकल्पातील मानवनिर्मित तलावाला गोविंद सागर असे म्हणतात. कोणत्या ग्रहाला रेड स्टार म्हणतात? तर मंगळ ग्रहाला रेड स्टार म्हणतात. स्वामी विवेकानंद यांचे मूळ नाव काय होते? तर नरेंद्रनाथ विश्वनाथ दत्त. स्वामी विवेकानंद यांचे मूळ नाव नरेंद्रनाथ विश्वनाथ दत्त असे होते. पुढे पहा, भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेची स्थापना कोणी केली? भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेची स्थापना कोणी केली? योग्य उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळ स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पुढे पहा, विधवेशी पुनर्विवाह करून उक्तीपेक्षा कृती श्रेष्ठ असल्याचे सिद्ध करणारे पहिले समाजसुधारक कोण होते? तर महर्षी धोंडो केशव कर्वे. विधवेशी पुनर्विवाह करून उक्तीपेक्षा कृती श्रेष्ठ असल्याचे सिद्ध करणारे पहिले समाजसुधारक महर्षी धोंडो केशव कर्वे. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये
जवळजवळ 100 प्रश्न आपण पूर्ण केलेले आहेत. हे सर्व प्रश्न परीक्षेमध्ये वारंवार विचारले गेले आहेत. सर्व प्रश्न तोंडी पाठ करून ठेवायचे आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.